तर पश्चिम बंगालची निवडणूक जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींचं डोनाल्ड ट्रम्प यांनी अभिनंदन केल्याच्या बातमीवरून संजय राऊतांनी खोचक टोला लगावला। ट्रम्प यांना टॅग करत राऊतांनी पोस्ट केली आहे, तर हर्षवर्धन सपकाळांनीही यावरून टोला लगावलाय। डोनाल्ड ट्रम्पने म्हणे मोदींचं अभिनंदन केलं आहे पश्चिम बंगाल जिंकल्याबद्दल, आणि त्यासाठी डोनाल्ड ट्रम्पला एवढे कष्ट का घ्यायची गरज। मुळात ती बातमी भारतीय जनता पक्षानं खोटी बातमी पसरवली की डोनाल्ड ट्रम्पने अभिनंदन केलं कशा करता। आणि भारतामधल्या ग्रामपंचायत निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका, बरं, आणि महानगरपालिका निवडणुकात मोदी जिंकले म्हणून तिथून अभिनंदन करतायत। काय खेळ चाललाय, काय गंमत चालली आहे सगळी। आपल्या एखाद्या गावात सरपंच जर निवडून आला तर त्याचंही अभिनंदन जर करत असतील तर आश्चर्य वाटत घेऊ देऊ नका। किंबहुना एखादा बाळू पेंट्या बबली यांच्या वाढदिवसाकरता जर ट्रम्प तात्यांनी जर शुभेच्छा दिल्या तर त्यात कुठेही आश्चर्य नाही, कारण ट्रम्प यांचा भारतातला जो इंटरेस्ट आहे हा अधिकाधिक वाढत चाललेला आहे। आणि त्यांचा जो ब्लू बॉय, चॉकलेट बॉय, अर्थात आपल्या देशाचा पंतप्रधान हे आहेत, त्यामुळे ट्रम्प हे आता पुढे पंचायत समितीचे सभापती होणार का एखादी जिल्हा परिषद ते लढवणार याकडे आता भारताचं लक्ष लागलंय असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही।